नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पार्टीच्या तर्फे जागृती यात्रा समृद्ध महाराष्ट्राकडे असं आमच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन्सच्या वतीने ही यात्रा महाराष्ट्रभरात फिरणार आहे. याची सुरुवात आज औरंगाबाद जिल्ह्यातून करण्यात आली. पहिला कार्यक्रम कन्नडमध्ये केला आणि आता औरंगाबाद शहरमध्ये कार्यक्रम आम्ही केलेला आहे. खूप चांगला कार्यक्रम इथे झालेला आहे. खूप मोठ्या संख्येमध्ये लोक इथे जमले होते आणि जसा लोकसभेच्या इलेक्शन्सचा निकाल आला त्याच्यातच असं कळलं की महाराष्ट्रामध्ये प्रवाह बदललेला आहे आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा लोकांची मानसिकता जे सरकार आहे यांच्या विरुद्ध आहे. कारण लोकसभेमध्ये जे प्रचार करण्यात आला होता आणि जे सत्य होता की केंद्र सरकार 400 पार याच्यासाठी सांगत आहे की त्यांना संविधान बदलायचं आहे. ते म्हणाले की हे खोटा प्रचार होता, पण आमचं म्हणणं आहे की हे प्रचार अतिशय सत्य होता. कारण अनेक भाजपाच्या खासदारांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की आम्ही 400 पार आलो निवडून तर आम्ही संविधान बदलू आणि त्यांच्या आचरणसुद्धा त्या पद्धतीचाच आहे. ज्या पद्धतीचे रोज नवीन काहीतरी एक षडयंत्र समोर येतोय ते याच्यासाठीच येतोय की संविधानाने सगळ्यांना एकता, एकात्मता, बंधुत्व आणि न्यायाचा अधिकार दिलेला आहे. पण या लोकांना एक समाजाच्या समोर दुसरा समाज उभा करायचा आहे आणि म्हणून मुस्लिम विरुद्ध हिंदू, हिंदू विरुद्ध सिख, सिख विरुद्ध ख्रिश्चन आणि जातीमध्ये तेढ निर्माण करणं, मराठा विरुद्ध ओबीसी, दलित हे सगळे जे कार्यक्रम या देशात चालू आहे आणि या महाराष्ट्रात चालू आहे, इंडिया अलायन्स याच्या विरुद्ध खूप मोठ्या ताकदीने उभा आहे. आम्हाला या संविधानाला वाचवायचं आहे. या संविधानिक मूल्य जे आहे ते टिकवायचे आहे आणि या पद्धतीची दुटप्पी भूमिका जे या देशात चालू आहे अनेक उदाहरणं देता येईल. ज्या पद्धतीने राज्यपाल आज वागतात वेगवेगळ्या राज्यामध्ये, ज्या पद्धतीने अनेक समाजामध्ये ते एक इन्सेक्युरिटीची भावना निर्माण करत आहे की आम्ही तुम्हाला एक समाजापासून तुम्हाला वाचवण्यासाठी आलेलो आहोत. या पद्धतीचं जे वातावरण आहे लोकांनी ओळखलेलं आहे की हे डायव्हर्शन पॉलिटिक्स आहे. जेव्हा विकास होत नाही आहे त्यावेळी डायव्हर्ट करण्यासाठी हे भावनिक मुद्दे यूज करत असते. आता काय आहे सरकारची ड्युटी? सरकारची ड्युटी आहे की त्यांनी विकास कामं चांगले करावे, चांगले शाळा उभा करावे, आरोग्य संस्था चांगली असावे, रस्ते चांगले पाहिजे, आमचे ब्रिजेस चांगले पाहिजे, महिलांना सुरक्षा द्यावी. पण हे कुठलेही मुद्दे त्यांना दिसत नाही आहे. युवकांची बेरोजगारी दिसत नाही आहे, महागाई दिसत नाही आहे. फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करणं एवढंच धोरण आहे. आणि आता निवडणूक आली तर सगळ्यांचा लाड सुरू झाला. लाडकी बहीण, लाडका भाऊ. पण तिजोरीमध्ये काय नाही, फक्त घोषणा करायची आणि घोषणा ही की एवढे पैसे देऊ, तेवढे पैसे देऊ. पैसे तर पाहिजे ना. फायनान्स डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीने फाईलवर लिहून पाठवले की हे चुकीचे अनाऊन्समेंट्स होत आहे, आमच्याकडे पैसा नाही आहे, आम्ही देऊ शकत नाही. मध्य प्रदेशमध्ये तसंच केलं. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना सुरू केली. निवडणुकीच्या आधी निवडणूक संपली, योजना संपली, योजना बंद करण्यात आली. आता महाराष्ट्राच्या बहिणीचा लाड आला, भावांचा लाड आला, कुर्सीचा लाड आहे, बाकी काही लाड नाही. आणि म्हणून आमची मागणी ही आहे की तुम्ही आमच्याकडून टॅक्स घेता, प्रत्येक वस्तू आम्ही जे
वापरतो या जीवनामध्ये, प्रत्येक वस्तूवर आमच्या नागरिक टॅक्स देतो, GST देतो. तुम्ही लाखो कोटी रुपये जमा करता आणि तुम्हाला आम्हाला चांगली सुविधा देता येत नाही आहे. एअरपोर्टचे छत खाली पडतात, लोक मरतात त्याच्या खाली. 14 ब्रिज एका महिन्यात पडतात. रस्त्यामध्ये खड्डे, अटल सेतूमध्ये क्रॅक, समृद्धीमध्ये क्रॅक, ते प्रगती मैदानच्या टनेलमध्ये पाणी सगळं साठणं, तिकडे विद्यार्थी मेले दिल्लीमध्ये पाण्यात बुडून. या पद्धतीचे सर्व्हिसेस तुम्ही देताय टॅक्स घेऊन आमचा, आणि आमच्या टॅक्स घेऊन तुम्ही आम्हाला तेवढाच खर्च करायला भाग पाडता. कारण तुम्ही चांगल्या शाळा उभा करत नाही आहे म्हणून आम्हाला सरकारी शाळेमध्ये मुलांना न टाकता फी देऊन प्रायव्हेट शाळामध्ये पाठवावं लागतं. तुम्ही सरकारी अस्पतालमध्ये चांगली सुविधा देत नसल्यामुळे आम्ही प्रायव्हेटमध्ये जातो. है वो किसी भी समाज का हो, अगर वो चुन के आने की ताकत रखता है, उसके पीछे सब समाज खड़े हैं, तो उसको टिकट ज़रूर मिलेगा. मैडम, दबे दबे अल्फाज में MIM की एक आवाज़ उठती है समाज के दरमियान से कि ये भी दावा करते हैं कि हम सेकुलर हैं, तो महाविकास आघाड़ी इनको साथ में क्यों नहीं लेती? एक सवाल बहुत बड़ा निकलता है, जब शिवसेना के साथ गठबंधन हो सकता है, आपको सब पता है माजी के अंदर, तो MIM से क्यों नहीं हो सकता? ये सवाल है. क्यों नहीं हो सकता, वो आप MIM से पूछिए. वो तो कहते हैं, हमने कई बार देखा मीडिया पे. कितने बार मिले? मॅडम, लाडकी बहिणी संदर्भामध्ये एक प्रश्न तुम्हाला आहे का? महिलांना 700 रुपये खातं उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये लागायला लागले, ते भरायला तयार नाही, काय सांगणार तुम्ही याच्यावर? आता मी सांगितलं की ते फायनान्स सेक्रेटरीने लिहून दिलेलं आहे की आमच्याकडे पैसा नाही आहे, हा प्रपोजल अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणून, आणि पैसा देण्याच्या ऐवजी पैसा घेण्याचं काम चालू आहे. म्हणून आम्ही बाहेर घोषणा देत होतो की हे सरकार पॉकेटमार. कारण पैसे तुम्हाला देण्याच्या ऐवजी तुम्ही जर लाडक्या बहिणाकडून पैसे घेत असाल तर ह्याला काय सांगावं? अजितदादा पवारने याच प्रकरणामध्ये ब्रेक लावला होता, ते कामाला पण त्याच्यावर प्रेशर आणून ते परत उघडण्यात आलं. काय सांगणार तुम्ही अजितदादा पवारबद्दल? ते त्यांना काय बोलायचं ते बोलत आहे, आपल्याला काय समजायचं आपण समजत आहोत. कल मुख्यमंत्री साहब औरंगाबाद शहर में हैं, समाज के जो उद्योजक है उन्होंने का प्रोग्राम आयोजित किया है, इसके बारे में आपका क्या कहना है? अरे ये डेमोक्रेसी है, ये मुख्यमंत्री स्वयं कहते हैं कि भाई मराठा समाज है और OBC समाज को लेकर धनी समाज भी ये कहता है कि मुख्यमंत्री जातिवादी है. देखिए, इस पर मैं कुछ नहीं बोलना चाहूँगी. उनका जो मत है वो सामने रख रहे हैं लोगों के, ये डेमोक्रेसी है. हमारा मत ये है कि हमारे लिए हर समाज बराबर है, जो चुन के आ सकता वो चुन के आएगा, और हर समाज को न्याय देने का काम किया है. पवार साहब ने विद्यापीठ का नामांतरण नहीं किया, इससे पहले मौलाना आज़ाद विकास महामंडल किसका इनिशिएटिव है? ऐसे अनेक चीज़ें हैं जो मैं बता सकती हूँ. महिला धोरण किसका इनिशिएटिव है? तो ये हमने सिद्ध किया है अपनी ज़िंदगी भर, पवार साहब ने अपने 50 साल के करियर में. हमको और कुछ बोलने की ज़रूरत ही नहीं है. अपप्रचार होता रहेगा, हम उसको बराबर जवाब देंगे. मॅडम, एक प्रश्न आहे, या 14 तारखेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल, शिंदे त्या तपासण्याच्या संदर्भात निर्णय येणार आहे, तर तो निर्णय समजा कसा लागला तर तुम्ही महाविकास आघाडीत राहणार किंवा पुढच्या निवडणुका या महाविकास आघाडीसोबतच तुम्ही लढणार आहात? महाविकास आघाडी सोबतच आम्ही राहणार आहोत. इंडिया अलायन्स पक्का आहे, आम्ही सगळे एकत्रित आहोत. कोर्टाचा निर्णय काय येऊ द्या, आम्हाला ते त्याच्यापासून आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला ताकदच मिळणार आहे. जे मोटर्स खरेदी करतो त्याच्यावर टॅक्स, डबल टॅक्स, टॅक्स पे टॅक्स, टॅक्स पे टॅक्स. तुम्ही आम्हाला वीज पुरवठा करत नाही म्हणून आम्ही जनरेटर खरेदी करतो त्याच्यावर टॅक्स, मोटरसायकलवर टॅक्स, टूथपेस्टवर टॅक्स, साबणवर टॅक्स. टॅक्सचा पैसा तुम्ही कशासाठी वापर करत आहोत? आम्हाला चांगले सर्व्हिसेस द्या ही आमची मागणी आहे. महिलांना सुरक्षा द्या ही आमची मागणी आहे. पोलीस स्टेशनमध्ये महिलांना मारणारा BJPचा माजी सभापती बुलढाणाच्या मलकापूरमध्ये आपण बघतो, पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करत आहेत. अनेक उदाहरणं आहे भाजपाच्या लोकांनी महिलांना कसं वागणूक दिलेली आहे. साक्षी मलिक काय, विनेश फोगट काय, बिल्किस बानो काय, आणि जे हे सगळे
कार्य करतात त्यांना मोठा पद देण्याचं कामसुद्धा तिकडे होतोय. हाच का त्यांच्या महिलांचा सन्मान, हाच का त्यांचा लाड, हा प्रश्न आम्ही आज विचारण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत. आणि आपल्याला मी विनंती करते की ही जी आमची भावना आहे ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावा एवढीच विनंती. मॅडम, एक प्रश्न असा आहे, विशालगडावर मुस्लिम वस्तीवर आतंकवादी हल्ला झाला. अक्षरशः जे आतंकवाद्यांनी हल्ला केला ते आरोपी अद्यापही सरकारने अटक केली नाही, काय सांगणार? बघा, यासाठी आम्ही सगळं काय जे पॉसिबल होता ते केलं. आमच्या प्रदेश अध्यक्षांनी अटक करा सगळ्यांना म्हणून हे केलेलं मागणी केलेली आहे. ज्यांनी हे मोर्चा लीड केला होता त्यांचे वडील शाहू महाराज त्यांनी सुद्धा जाऊन तिकडे भेट दिली, त्या लोकांचा दिलासा त्यांना देण्याचा प्रयत्न केला. आणि जे काय आमच्याकडून होऊ शकतो, आमचे जितेंद्र आव्हाड गेले तिकडे, ताजाभाई गेले, आमचे वक्फ बोर्डाचे लोक गेले, सगळे लोक तिकडे गेले. आम्ही त्याचा निषेध करतो. ज्या लोकांनी या पद्धतीच्या वागणूक केलेली आहे, हीच आहे या भारतामध्ये जे वातावरण पसरण्याचं काम करत आहेत ते हेच आहे. आणि ह्याच्या विरोधातच आम्ही रस्त्यावरती आहोत. अटक होईपर्यंत महाराष्ट्र की सब कॉन्स्टिट्यूंसीज़ में हम जाएंगे, कुछ चुने हुए कॉन्स्टिट्यूंसीज़ में जाएंगे. वहाँ हमारी शिव स्वराज यात्रा भी चल रही है, वो भी सब जगह जाएगी. इस तरह से हम लोगों तक पहुँचने का प्रयत्न कर रहे हैं. आता मी जे सांगितलं तोच आमचा संदेश आहे की आम्हाला आमचे अधिकार द्या, कारण आम्हाला लोकांना जागृत करायचं आहे की तुम्हाला कसं मूर्ख बनवतो ही सरकार, ते तुम्ही जागृत झाले पाहिजे. हा उद्देश आहे जागृती यात्रेचा. औरंगाबाद का नाम जो बदला गया, इस पर राष्ट्रवादी की भूमिका क्या है? इस पर नाराजगी है समाज में? नहीं, समाज में नाराज़गी है, हमारे अंदर भी नाराज़गी है, लेकिन ये बहुत भावनिक मुद्दा है और मुझे लगता है ये कोर्ट में है. कोर्ट जो फैसला देगा वो फैसला हमको मंजूर करना पड़ेगा और इसके आगे हम कोई अपना मत नहीं रख सकते, क्योंकि जो चीज़ कोर्ट में है उसके ऊपर कोई भाष्य करना नहीं. मैडम, महाविकास आघाड़ी ये ऐलान करती है, दावे करती है कि हम मुसलमानों को सबको इंसाफ देते हैं. बड़ा आश्चर्य होता है लोकसभा में एक भी मुसलमान आपकी पार्टी से भी नहीं दिया जाता है, उससे क्या समझा जाए? मुझे राज्यसभा में दिया गया, मैं राज्यसभा में पूरे अधिकार के साथ काम कर रही हूँ. लोकसभा के वक्त मुझे बताइए आप कि अगर मुसलमान को टिकट देते तो आप सब चुना के लाते मुसलमानों को? इस वक्त हमको एक एक खासदार ज़रूरी था, जो इलेक्टिव मेरिट था उसको टिकट दे गया. अभी विधानसभा में बिल्कुल हर कम्युनिटी को रिप्रेजेंटेशन दिया. आज अगर औरंगाबाद की बात करें, एमएलसी से भी नाराजगी है मुसलमानों में नाराज़गी है, लेकिन ये नाराज़गी दूर करने का काम हमारी पार्टी करेगी. हमारी आपस में चर्चा हुई और ये नाराज़गी नहीं रहेगी हमारे लोग. मैडम, अगर आज औरंगाबाद की बात करें तो औरंगाबाद में मुसलमानों की तरफ से खास कर एक मांग उठ रही है, कम से कम 2 सीट दिया जाए मुसलमान. इसमें हमारे ख्वाजा भाई भी, इलियास करमानी साहब है, बड़े दिग्गज लोग हैं. क्या पार्टी को टिकट दे के मुसलमानों का दिल जीतने में कामयाब होगी? देखिए, पार्टी और ये महाविकास आघाड़ी जिस तरीके से चल रही है आज, तो ये पूरे सब पार्टियां मिलके एक सर्वे करा रहे हैं और इस सर्वे में जो भी सबसे ज़्यादा इलेक्टिव मेरिट का कैंडिडेट है वो कोई भी समाज का हो, उसको टिकट दिया जा रहा है. क्योंकि आज हमको चुना के लाना ज़रूरी है सबको. ये वक्त ऐसा है कि आज सरकार में आके हमको ये नकारात्मक शक्तियों को ख़त्म करना है और इसलिए जो इलेक्टिव मेरिट का कैंडिडेट है, जो चुन के आ सकता है, जिसके पीछे आप सब खड़े रह सकते हैं, आपकी ताकत उसके पीछे है, तो निश्चित रूप से टिकट दिया जाएगा. इसके बारे में मैं आपको गारंटी देता हूँ. कितना टिकट मिल सकते हैं? रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.